नाशिक ऐतिहासिक आणि पौराणिक मंदिरांचं शहर. आणि याच शहरामध्ये आहेत विविध मंदिरे. अशाच विविध मंदिरांपैकी एका मंदिरामध्ये मी तुम्हाला आज घेऊन आलेलो आहे, जे काही आहे BAPS स्वामीनारायण मंदिर. चला तर मग सुरुवात करूया आज या मंदिराच्या माहितीसाठी. स्वामीनारायण मंदिरात प्रवेश करताना आपल्याला सुरुवातीला लागते ते सुंदर नारायण उद्यान आणि येथे आपल्याला बघायला मिळते ते समुद्रमंथनाची प्रतिकृती. आणि ही प्रचंड मोठी असलेली महादेवाची आशीर्वाद देताना 7 फुटी उंचीची मूर्ती देखील. मंदिराची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या नाशिक येथील हे स्वामीनारायण मंदिर साधारण 2.5 एकर परिसरात स्थापन करण्यात आले आहे. स्वामीनारायण मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच मंदिर आहे. यात 80,000 घनफूट गुलाबी आणि 15,000 घनफूट लाल दगडांचा मंदिर बनवण्यासाठी वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिर उभारताना कोणत्याही धातूचा वापर करण्यात आला नाही आणि राजस्थानच्या गुलाबाबांशी पहाड पुष्प पाषाणाचा वापर हे मंदिर बनवण्यासाठी करण्यात आलेला आहे. मंदिराच्या घुमटावर स्वामीनारायण महाराजांनी
केलेल्या विविध लीलांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. जे भाविक या स्वामीनारायण मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांना भारतीय संस्कृती, शिल्प आणि स्थापत्यकलेचे दर्शन होते, अशी प्रतिक्रिया स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते आदर्श जीवन स्वामी यांनी दिली आहे. BAPS स्वामीनारायण संस्थेचा इतिहास समृद्ध आहे. स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायण यांनी 200 वर्षापूर्वी गुजरातमध्ये केली होती आणि नंतर त्यांचे तिसरे आध्यात्मिक उत्तराधिकारी ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराज यांनी गुजरातमधील बोचासन या छोट्याशा गावात औपचारिक रूप धारण केले होते. 100 वर्षाच्या वाढीनंतर संस्थेची जगभरात 5025 केंद्रे, 55,000 स्वयंसेवक आणि 1 दशलक्षहून अधिक अनुयायी आहेत. भगवान स्वामीनारायण यांनी नंतर आध्यात्मिक आणि सामाजिक सुधारणांद्वारे सामाजिक क्रांती घडवली. यज्ञांमध्ये पशुहत्या थांबवणे, सर्वांना मूल्य आधारित जीवन जगण्यास प्रेरित करणे, तंबाखू, दारू इत्यादी व्यसनांपासून मुक्त होण्यास प्रवृत्त करणे, स्त्री भ्रूण हत्या बंद करणे, सती प्रथेवर बंदी घालणे, महिलांमध्ये शिक्षण प्रसार, 3000 सुरक्षित लोकांना जगाचा त्याग करून तपस्वी म्हणून जगण्यासाठी प्रेरित करणे आणि त्याच अनुयायांच्या आध्यात्मिक तारणासाठी इतर असंख्य उपक्रम वैदिक परंपरेशी सुसंगत आणि भगवान स्वामीनारायण यांनी दाखवलेल्या दिग्दर्शनाशी सुसंगतपणे कार्य करत ज्ञानी गुरूंच्या अखंड साखळीतून संस्थेचे निरंतर पोषण होत आहे. तर मित्रांनो, आपल्या नाशिकमध्ये अजूनही असे प्राचीन मंदिरे भरपूर आहेत आणि मी अशा प्राचीन मंदिरांची माहिती असलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत असतो. जर तुम्हाला असे काही मंदिरे माहीत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तेथे मी नक्की व्हिजिट करेल. धन्यवाद.